हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत किंवा इतर नेम टॅगचे मंगळसूत्र कसे बनवावे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडलाच तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. युनिक आपण जे मंगळसूत्र पेंडंट बनवणार आहोत त्यासाठी लागणारे मटेरियल 0.3 mm तार, त्याचबरोबर गोल्डन बीड्स 1 किंवा 0 साईजचे, 5 mm मोती. आपल्याला जे मंगळसूत्र लागणार आहे या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी इथे 36 इंचचं घेतलं आहे. त्याचबरोबर 2 क्रिस्टल घेतले आहेत, रेड आणि ग्रीन कलरचा, आणि 20 किंवा 22 गेजची तार तुम्ही यूज करू शकता. इथे मी 22 गेजची तार यूज केलेली आहे. त्याचबरोबर कटर आणि राऊंडर, आणि इथे कोणतेही टॅगचं तुम्ही घेऊ शकता. मी इथे अहोचा घेतलेला आहे. जर तुम्हाला कोणतेही नेमवरून घ्यायचं असेल टॅग तर तुम्ही इथे यूज करू शकता. सुरुवातीला आपण 0.3 mm तार कट करून घेणार आहे. थोडी जास्तच तार यूज करा म्हणजे पुन्हा जोडायला आधीमध्ये लागत नाही. इथे आपल्याला तारेला छोटासा पीळ द्यायचा आहे. या प्रकारे सुरुवातीला आपल्याला मोती टाकायचा आहे. मोती टाकल्यानंतर एक गोल्डन बीड्स टाकून घेऊया. इथे खाली आणायचं आहे. आपल्याला गोल्डन बीड साईडला करून मोत्यातून खाली तार पास करायची. या पद्धतीने असं आपल्याला 7 मणी जोडून घ्यायचे आहे. कुठेही मध्ये गॅप वगैरे येऊन देऊ नका. असं आपण टोटल 7चं मी बनवून घेते. पाहू शकता मी 7 मणी इथे जोडलेले आहेत. आता काय करायचं, ही जी राहिलेली आपली सुरुवातीची तार होती ही कट करून घेऊया या पद्धतीने. आता ही जी तार आहे ही 2-2 मोती पकडून या पद्धतीने असं राऊंड करून घ्यायचा. असं. त्यानंतर या तारेतून आपण एक मोती टाकून घेऊया. मी क्रिस्टल टाकून घेऊया ग्रीन कलरचं. मी तर 6 mmचा यूज केला आहे. आणि क्रिस्टल टाकल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने असं पकडून 2 मोत्याच्या मोजून घ्यायचं आणि पुन्हा 2-2 मोती जोडून घ्यायचे. असं. आता पुन्हा एकदा तार वरती घ्यायची. त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स जे घेतले होते ते टाकून घ्यायचे. सलग टाकून घ्या कारण आपल्याला त्या क्रिस्टल भोवती आपल्याला त्याची लाईन तयार करायची आहे. आणखी एक 5-6 लागतील मला.
या पद्धतीने एखादा एक्स्ट्रा झाला तर काढून टाका किंवा ॲड करा जर लागलंच तर. इथे आता आल्यानंतर तुम्ही इथं पीळ देऊनही तुम्ही ते जॉईन करू शकता, पण मी अंगठ्याच्या साह्याने टाईट पकडून पुढच्या मोत्यामध्ये टाकते. त्याचबरोबर आता आपल्याला खालून तार घ्यायची आहे असं बॅक साईडने. त्यानंतर कुठल्याही मोतीमधून वरती घ्यायची आणि अशा पद्धतीने घ्यायची की ती बीड्समधून पण वरती आली पाहिजे. बीड्समधून मी वरती काढलेली आहे. आता तिथेच आपल्याला खाली घ्यायची आहे. असं आपल्याला 2 ते 3 वेळा इकडून करून घ्यायचं, म्हणजे हे जे आहे ते याभोवती पॅक बसेल. या पद्धतीने मी जॉईन करून घेतलेलं आहे. पाहू शकता एक 3 ते 4 ठिकाणावरून आपल्याला ती तार जॉईन करून घ्यायची आहे. आता आपल्याला करायचं आहे पेंडंट बनवण्यासाठी ही जी तार घेतली होती पहिल्यांदा याला राऊंड करून घेऊया. इथे असं राऊंडरच्या साहाय्याने करून घ्या. जास्तही नको, कारण ते साडीत अडकण्याचे चान्सेस असतात. असं इथे आपल्याला मी अजून एक फ्लॉवर बनवून घेतलेला आहे, जे रेड क्रिस्टल दाखवला होता सेम पद्धतीने, फक्त ग्रीनच्या ऐवजी रेड क्रिस्टल इथे यूज केला. इथे रेड किंवा तुम्ही ग्रीन कोणतं यूज करू शकता. असं आता आपल्याला हे यावरती जॉईन करायचं आहे, पण सुरुवातीला मी इथे रेड करते. माझी तार संपलेली होती ज्यावेळेस मी फ्लॉवर बनवत होते, तर आपल्याला सुरुवातीला त्या फ्लॉवरला तार अटॅच करून घेऊया. तुमचं जर कधी असा इश्यू झाला तार वगैरे संपली तर काय करायचं, या पद्धतीने कुठल्याही बीड्समधून तार खाली घ्यायची आणि 2-2 मोती पकडून या पद्धतीने अशी जॉईन करायची. झाली आपली तार जॉईन. आता तुम्हाला ग्रीन पाहिजे तर इथे तुम्ही ग्रीनही यूज करू शकता. याच्यावरती आपल्याला फ्लॉवर या पद्धतीने धरायचं आहे. अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडायचं, खालून तार घ्यायची आणि 2-2 मोती पकडून अटॅच करायचं. तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या, मी कशा तारा पास करते. या पद्धतीने थोडी आपलं फूल अजूनही हलते, त्यासाठी काय करायचं, तार थोडी खेचून घ्यायची. पुन्हा या पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपल्याला हा टॅग अटॅच करायचा आहे. त्यासाठी अंगठ्याच्या साहाय्याने आधी टॅग पकडा. या पद्धतीने खालून तार घ्या. अशा पद्धतीने टॅग करा की जास्त तारावरती दिसणार नाही. आपल्याला हे जे स्पेस दिसतो आहे आधीमध्ये ह्याचा, त्याला असं धरूनच हे करायचं आहे, पॅक करायचं आहे. या पद्धतीने मी जॉईन करून घेतलं आहे. शक्यतो तरी हे जे स्पेस असतो मोकळा, याच्यामधूनच इकडून तिकडून अशा पद्धतीने पास करायची तार की याला ती जॉईन होईल. त्याचबरोबर काही असं वरती दिसली नाही पाहिजे. आता दुसरं जे आपण एक ग्रीन घेतलं होतं, अजून एक बनवलेलं होतं फ्लॉवर,
ते आपण इथे अटॅच करणार आहोत. तर त्यासाठी सेम प्रोसेस फॉलो करूया. ही जी तार राहिली होती त्यालाच आपण खाली घ्यायचं, 2 मोती पकडून तारेवरती या पद्धतीने असं अटॅच करायचं. तार थोडीशी खेचून घ्या म्हणजे फ्लॉवर पॅक बसेल. या पद्धतीने आलं पाहिजे. आता आपल्याला ही राहिलेली तार कट करून घ्यायची. पहिल्यांदा चेक करायचं हलतं आहे का वगैरे. नसेल तर तार आपली जी शिल्लक आहे तीच आपण गुंडळून घेणार आहोत, म्हणजे पॅक करून घेणार आहोत. आपलं हललं नाही पाहिजे फ्लावर किंवा हे मधला टॅग वगैरे. आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असं मंगळसूत्र दिसेल.